विशेष संकल्पना. क्वालिफायरच्या प्रत्येक राऊंडच्या मॅन ऑफ द मॅचला आपण स्पोर्ट्स सायकल दिली होती आणि आता सेमी फायनलमध्ये देखील स्पोर्ट्स सायकल. किंबहुना बहुतांश स्पर्धांमध्ये आपण पाहतो की प्लेअर ऑफ द डे किंवा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकल असते, पण इथे एक मॅन ऑफ द मॅच मिळवा आणि स्पोर्ट्स सायकल शूज सारखे भरभरून पारितोषिक घेऊन जा, ही खासियत राहिली आहे या स्पर्धेची. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं OGPL मध्ये खेळणं. अंपायरचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील, सामन्यास सुरुवात. आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज किल्ला रोहाचे नामवंत समालोचक पुन्हा एकदा किशोरजी कोकणे सरांचा. थँक्यू सो मच. कॉम बॉक्समध्ये आवाज आपण ऐकलाय प्रथमेशजी ठाकूर सरांचा. थँक्यू सो मच सर. त्या पलीकडे संजयजी शिंदे सरांचा देखील गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. त्याच वेळेला परशुराम अंदर याच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज संघाच्या संघमालक सन्माननीय संध्याताई शिरनामा यांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. आणि त्याच वेळेला रोहन यांच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलं. सेमीफायनलचा हा थरार, ही दुसरी सेमीफायनल ओम फाउंडेशन आयोजित केली जाणारी गोरेगाव प्रीमियर लीग 2026 हे भव्य पर्व आपल्या भेटीला आलंय. दुसरी सेमीफायनल एका बाजूला आहे AK&PM फोटोग्राफी नावातच क्लास आणि दुसऱ्या बाजूला शौर्य चॅलेंजर वडगर. एक दमदार टीम. या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली आहे. पहिला पूर्वार्धाचा डाव 2 बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेसचा बॉल वेगवान बॅटची कडा बिहाइंड द विकेट, विकेटचा पतंग, पहिला धक्का सुजित बाद. या आधीच्या मॅचसाठी कॅश प्राईज येत असताना पाहायला मिळालं. रोहन, रोहित आणि परशुराम यांच्यासाठी कॅश प्राईज आलेला पाहायला मिळाला. कलेक्ट करण्यासाठी या पण लगेच अनिकेत ज्यांच्याकडे संपर्क करा. 3 बॉलचा खेळ झाला, 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. दिशांत आणि अक्षय ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती वेगाचा बेताज बादशाह, एक जबरदस्त खेळाडू मानगाव तालुक्याचा कोहिनूर हिरा शंतनू महाडी. बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये तो सुसाट सुटला. वेगानं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. तो वेगवान गोलंदाजी करतोय वेगाचा बेताज बादशाह. आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये त्याचा बॉलबाला पाहायला मिळाला. त्यावेळेचा बॉल वेगवान हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न अक्षयचा राहिला. फिल्डर शॉट फाईन लेगला चांगली फील्ड करत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकले गेले. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 4 बॉलच्या समाप्तीनंतर 4 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली. दिशांत एक महत्वाचे खेळाडू, डावखुऱ्याचा हा विध्वंसक विस्फोटक फलंदाज सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला. शंतनूचा पुढचा बॉल, खोलबा टप्प्याचा बॉल, सरळ हा बॉल थेट पायामध्ये पाहायला मिळाला होता बॅटरच्या. बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही प्रॉपर. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला. दिशांत डावखुऱ्याने फलंदाजी करत असताना या खेळाडूची देखील चर्चा. एक मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाला. हा पुढचा बॉल वेगवान बॉल, बॅटच्या टोला बॉल धरला गेला. या बॉलवरती देखील सिंगल येत असताना पाहायला मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जाईल. षटक क्रमांक पहिला शंतनू महाडिकचं संपुष्टात येत असताना पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 5 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शंतनू महाडिकचे षटक वेगवान पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी शंतनूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतील. ओम फाउंडेशन गोरेगाव प्रीमियर लीग 2026 भव्य पर्व पाहायला मिळाला. शानदार स्पर्धा, शानदार आयोजन, शानदार नियोजन देखील. त्याच वेळेला आपण पाहतोय व्यासपीठावरती अगदी ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईचं एक काळ क्रिकेटचं गाजवलं होतं, सन्माननीय आदरणीय मंगेशजी आंबेडकर साहेबांचं आगमन झालंय.
आपलं हार्दिक सरचे स्वागत OGPLच्या स्पर्धेमध्ये O2 कॉम्बॉक्स. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रवी दाखल झालेले पाहायला मिळाले. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय समोर, दिशांच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. फटका एक्झिक्यूट केला मैदानाच्या आतमध्ये. दिशांत पहिल्या षटकामध्ये शांत राहिला, परंतु आता शांत राहणार नाहीये. त्यानं पहिल्याच बॉलवरती त्याचे इरादे मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट केले. त्यानं ठोकलाय रवीच्या विरोधामध्ये मोठा फटका. षटकार आला 11 धावा धावफलकावरती. षटकातील दुसरा बॉल. रवी तयार. आणखीन एक चांगला फटका. अडबा बाटनं खेळण्याचा प्रयत्न राहिला. ते लॉंग ऑन मध्ये फिल्डर बॉल पर्यंत येत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 12 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. चेक. त्याच वेळेला आपण पाहतोय या सन्माननीय आदरणीय समाधानजी गडकरी साहेबांचं आगमन झालं. आपलं हार्दिक सरचे स्वागत. त्याच वेळेला युवा नेते अभिजित दादा टेंबे आपले देखील हार्दिक सरचे स्वागत. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा अडबा बाटनं खेचून मारलाय. बॉल स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर अक्षयच्या बॅट मधून हा येतोय षटकार. षटकार अक्षयच्या बॅट मधून आलाय. षटकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल रवी. या वेळेला बॅट तर चालवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने थेट विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. शौर्य 11 वडगर हा संघ सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 चालू असताना 18 वरती धावसंख्या एक गडी बाद होत असताना पाहायला मिळाला. OGPLचे ही भव्य पर्व आणि सेमी फायनल नंबर 2चा थरार. उलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सुंदरतेचा फटका. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. त्या डीप मध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकले गेले. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 19 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली. 19 बनवल्या गेल्यात. आतापर्यंत बॅटिंग चांगली राहिली अक्षयची. आतापर्यंत दिशांची देखील बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. 6 बॉल फेस केले. 11 धावा दिशांच्या, तर अक्षयच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. आवळीचा बॉल थोडासा रनवेवरती दाखल झाल्यानंतर बिघाड आला. नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळतील. खरं तर क्रीडांगण कोणतंही असो, पण जेव्हा नाद क्रिकेटचा असतो तेव्हा अंगातलं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. आणि आज आपल्या कोरेगावच्या मातीत असाच एक क्रिकेटचा महाकुंभ भरलाय. ओम फाउंडेशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग OGPL सेमी फायनल नंबर 2चा थरार. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. या व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 20 अंकावरती आहेत. 20 बनवल्या गेल्या. रवीचे षटक 5 बॉलमध्ये 15 धावा रवीनं आतापर्यंत खर्च केल्या. दिशांत अक्षयची बॅटिंग अगदी रवीच्या विरोधामध्ये तोडफोड व्हायला मिळतीये. क्लास दर्जा पाहायला मिळालाय. स्लॉट मध्ये समोर उडवलाय. बॉल जसा आला तसा पाठवून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय षटकार. षटक क्रमांक 2 मध्ये रवी आले आणि रवीच्या विरोधामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना पाहायला मिळाला. शंतनू पहिलाच बॉल आक्रमण केला अक्षयनं. फटका आता मिस टाइम आहे. फिल्डर बॉलचा खाली. विकेटचा पतंग धक्का बसेल. दुसरा शौर्य 11 वडगर संघाला बॅटर बाद.
विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं. शंतनू आल्या आणि आला विकेट प्राप्त करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक अष्टपैलुत्व गाजवणारा मानगाव तालुक्यातील खेळाडू आहे. हातात बॅट आले की अगदी रनचा पाऊस पडतो आणि बॉल हातामध्ये घेताच फलंदाजांचा गेम संपतो आणि खरं तर गेम संपवला पहिलाच बॉलवरती एका महत्वाचा बॅटरचा सफलता प्राप्त केली आहे. ही दुसरी विकेट शंतनू महाडिक या गोलंदाजाच्या नावे राहिलेली पाहायला मिळाली. 26 वरती दुसरा धक्का बसल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल अविनाश. पुढचाच बॉल वेगवान बॉल ठप्पा पडला. प्रचंड वेगानं बॉल थेट विकेट किपर सवयीत घेत असताना पाहायला मिळाला. एक पॉवरफुल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी आहे आदरानं पाहिलं गेलं. लढफा या योद्धा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती शंतनू. यावेळेसचा बॉल समोर खेळला. सुंदर फटका गॅप मध्ये टप्पा पडलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. वर बॉल अगदी बॉलरच्या डोक्यावरून खेळला. गॅप मध्ये बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा 30 वरती टोटल आहे. पुढचाच बॉल शंतनू महाडिकचा खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल या बॉलवरती देखील येत असताना पाहायला मिळाली आहे. शंतनूचा षटक लास्ट जबाब. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. 4 बॉल त्याने या षटकामध्ये हाताळल्यात. टीमसाठी खऱ्या अर्थानं टीमसाठी लढणारा शेवटपर्यंत झुंज देणारा हा ऑलराऊंडर खरं तर टीमला जिंकवण्याचा खरा आधार आहे शंतनू महाडिक. चांगली बॉलिंग आतापर्यंत शंतनूच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 31 वरती धावसंख्या 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. पुढचाच बॉल फुलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सुंदरतेचा फटका दिशांतच्या बॅटमधून देखील येत असताना पाहायला मिळाला. दिशांतचं कौतुक खरं तर करायला हवं. दिशांतला माहिती आहे की शंतनूच्या प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग इंटरने खेळून चालणार नाहीये. शंतनूला सन्मान देखील देणं फार महत्वाचं आहे. ते त्यानं जाणलंय आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून सिंगल डबलवरती देखील जास्तीचं लक्ष केंद्रित केलं गेलंय. एका सिंगलच्या मदतीने 32 धावा फलकावरती षटकातीला अंतिम बॉल खोलवर टप्प्याचा. प्रचंड वेगाने बॉल हाताळला गेला. पंचांकडे धाव. पंच आमचे अगदी तटस्थ आहेत. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा इथे असताना पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ संपेल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 32 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा एक महत्वाची सूचना आहे. यानंतर आपण मॅच 3ऱ्या आणि 4थ्या नंबरसाठी खेळवणार आहोत. यातून जो संघ पराभूत ठरेल तो मात्र संघ खेळत असताना पाहायला मिळेल. या आधीच्या मॅचमध्ये पराभूत झालेल्या संघाच्या विरोधामध्ये. तर विनंती असेल की आपण कुठेही जाऊ नका, थांबा. यानंतर लगेचच आपल्याला मॅच देखील खेळवायची आहे. अठरा बॉल 32 धावा फलकावरती 2 गडी बाद होत असताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज AK&PM फोटोग्राफी या संघाच्या माध्यमातून गौरव दाखल झालेले पाहायला मिळतील. समोर दिशांत 8 बॉल 18चं योगदान आणि आतापर्यंत या मॅच मध्ये दिलं. चांगली बॅटिंग राहिली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालेत. गौरवचा पहिलाच बॉल रनवेवरती दाखल झाले. पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना गौरव आपल्याला पाहायला मिळतील. एक महत्वाचे गोलंदाज आहेत. गौरवनं देखील चांगली कामगिरी केली आहे. युवा गोलंदाज, परंतु कामगिरी अगदी मोठी आहे त्यांची. यावेळेसचा बॉल थेट यस्थानवरती आढळलाय. त्रिफळाची दांडीगुळ. विकेटचं पतंग. धक्का 3रा. शौर्य 11 मडगर संघाला. महत्वाचा खेळाडू दिशांत बाद.
विकेटचं पतंग धक्का बसलाय. सौर्य 11 वडगर संघाला महत्वाचा खेळाडू दिशान बाद होत असताना पाहायला मिळाले. गौरवला पहिलाच बॉल वरती सफलता मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो. यस्त्या उखडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी युवाखनीय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतिभावान कामगिरी आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. दिशान बाद झाले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. सौर्य 11 वडगर संघाच्या माध्यमातून सुजल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलं. पहिल्याच बॉलवरती गौरवनं सफलता प्राप्त केली. षटकातील दुसरा बॉल. गोलंदाज तयार गौरव. राऊंड द विकेट आले. बॅटर बरेचसे सफल झालेत. फायनल मध्ये टार्गेट करायचं होतं गोलंदाजाला, परंतु अशा वेळेला बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाही. थर्ड विकेट किपरचा वाईट बॉल न घेतला आणि पंचांचा इशारा डॉट बॉलचा इथे असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर बॅटरला फॉलो केलं होतं गोलंदाजानं. वेगवान हा बॉल होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ दिला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाला. षटकातील तिसरा बॉल. गोलंदाज गौरव तयार. राऊंड विकेट. टप्पा पडला. बॉल बरंच वळण घेत असताना पाहायला मिळाला. अँगल क्रिएट केला होता आणि अशा वेळेला बॉल बाहेर निघून जात असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला गेला. 33वा धावफलकावरती आहे. 33 बनवल्या गेल्यात. गौरव तयार. राऊंड विकेट. अप ट्रॅकर आडवा बाटला खेळायचं होतं. बॉल खाली राहिला. विकेट किपरचा वैध घेतला जाईल. आणखीन एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. बघा गौरवनं चांगली गोलंदाजी केली. 3 बॉल त्याने हाताळले. तिन्ही बॉलमध्ये बॅटमधून त्याने धाव येऊ दिला नाहीये. एक बॉल अपवाद राहिला आणि व्हाईटच्या मदतीने एक धाव येत असताना पाहायला मिळाली. 33 वरती 3 षटका आणि 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचाच बॉल. हलक्यात स्टिअर सेन्सिबल क्रिकेट. धावबाची नामी संधी. ऑपिंग क्रीज मध्ये बॅटर सुखरूपरित्या पोचलेले पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉलवरती एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. तब्बल 34 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली. 34 धावफलकावरती बनवल्या गेल्या. या षटकातील अजून देखील 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. या षटकातील 5वा बॉल. वेगवान बॉल. ठप्पा पडलाय. बॉल वेगानं विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. खरं तर या षटकामध्ये जास्तीचं क्रिकेट विकेट किपर आणि बॉलरच्या दरम्यान पाहायला मिळालं. टप्पे पडले खेळपट्टीवरती की थेट बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळालं. 34 वरती धावसंख्या थांबली आहे. त्यावेळेस बॉल स्टोकसाठी जागा बनवली आहे. एक जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं संघाचे टोटल आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळते 38 अंकावरती. 4 षटकांचा खेळ झाला. 38 बनवला गेला. शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भूषण याला इन्व्हाइट केलं गेलंय. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. मी बोट टीमचं लक्ष तर दोन्ही संघांना विनंती असेल. वेळ फार महत्वाचा या स्पर्धेमध्ये. त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय उदयजी आंबेडकर साहेब यांचं शुभागमन झाले. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचं षटक अंतिम षटक. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळालं. भूषणचा पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्जत. समोर सुजल. त्यावेळेस बॉल ठप्पा पडला. वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग. या षटकामध्ये देखील धावा थांबवण्याचं काम करतात गोलंदाज भूषण. डॉट बॉल आला. 38वा धावफलकावरती या षटकातील पुढचा बॉल. भूषण पुन्हा एकदा तयार. समोर बॅटिंगसाठी सुजल आहेत. डाव सांभाळावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. अप ट्रॅकर त्यावरती आक्रमण केलंय. लाजवाब फटका सुजलच्या बॅटमधून. बॉलला फेकून दिलंय.
बाउंड्री लाईनच्या बाहेर छत्रपतींचा छावा या धावाचा षटकार. षटकार सुजलच्या बॅटमधून आलाय. संघाचे टोटल फ्लाय झाले. धाव फलकावरती 44 बनवल्या गेल्या. षटकातील पुढचाच बॉल भूषणला आता कमबॅक करावा लागेल. आप ट्रॅकर याही वेळेला मोठा फटका खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. बॉल कॉर्नरमध्ये फिल्डर बॉलच्या खाली विकेटच पत विकेटचा पतंग धक्का बसलाय. सुजित बाद झालेला आपल्याला पाहायला मिळालंय. सुजल बाद झाले. तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित दाखल झालेले पाहायला मिळतील. 44 वरती 4 षटका आणि 3 बॉलचा खेळ पाहायला मिळालाय. यावेळेस बॉल द्वंद्व फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला आणि अशा वेळेला स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये अजितची विकेट देखील सॅक्रिफाईस केली आहे. हा 5वा धक्का 44 अंकावरती. बॅटर बाद. विकेटचं पतंग अजित बाद होत असताना पाहायला मिळाले. राज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. अविनाश सध्याच्या कडे ऑन स्ट्राईकला. भूषण हा षटकातील 5वा बॉल उचलण्यास तयार झाला. अप ट्रॅकर आक्रमण केलं अविनाशनं देखील, परंतु फटका फर्स्टला फिल्डर बॉलच्या खाली आहेत. आणखीन एका विकेटचं पतंग. हा धक्का बसेल 6वा. शौर्य 11 वडगरला. बॅटर बाद. विकेटचं पतंग 6वा धक्का 44 वरती. शौर्य 11 वडगर संघाला शेवटचा बॉल देणं बाकी आहे. नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आर्यन एक महत्वाचं बॅटर मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी सध्याच्या घडीला ते आले. शेवटचा बॉल फेस करायचा आहे. धावा किती इथून मात्र या पूर्वार्धाचा डावामध्ये उभारल्या जातील पाहणं फार महत्वाचं असणार आहे. एक इंटरेस्टिंग बॅटल आहे. सेमीफायनल नंबर 2 थरार शौर्य 11 वडगर त्यांच्या विपक्षामध्ये एक PM फोटोग्राफी हा संघ खेळतोय. यावेळेस बॉल अडवा बॅटनं चांगला फटका. कॉर्नरमध्ये फिल्डर वेगाला बॉल पर्यंत असले, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. या बॉलवरती आल्या 2-2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकले गेले. 46 बनवल्या गेल्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये 46 धावांचं एक मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलं. येणाऱ्या 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे 47 धावेची. या 47 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल, या ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती छोटासा बदल करूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घेत राहा. या आवाज ऐकूयात. दक्षिण रायगडातील सुप्रसिद्ध क्रिकेटचे समालोचक संजयजी शिंदे सर यांचा आवाज ऐकूयात. हॅलो. धन्यवाद
यापूर्वी आपण या पलीकडे या फर्स्ट इनिंगमध्ये आपण आवाज ऐकलात व्हॉइस ऑफ दक्षिण रायगड मॅन फ्रॉम किल्ला रोहा किशोरजी कोकरे सरांचा. एक महत्वाची स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते. चला पाणी कृपया करून आमच्या अंपायर्स पर्यंत पोहोचवा. आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत मी त्यांचं लक्ष वेधेन. आपण कृपया करून पाणी आपण अंपायर्सला प्रोव्हाइड करा. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा गोरेगाव जिल्हा परिषद आपण पाहतोय गटामधील जे सगळेच ग्रामीण क्रिकेटर आहेत त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळाली. पहिले 2 दिवस रात्र आपण ही स्पर्धा पाहिली, अनुभवली आणि या स्पर्धेने एक उच्चांक गाठलाय. प्रेक्षक वर्गांचा प्रचंड जनसमुदाय गेल्या 2 रात्रीमध्ये आपण पाहिल्या. परंतु ही तिसरी रात्र अजून आपल्याला रेकॉर्ड्स ब्रेक करायचे आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि शेवटच्या आणि अंतिम रात्रामध्ये आलेले आमचे सगळेच लाडके प्रेक्षक वर्ग, व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे सर्वच प्रतिष्ठित मान्यवर, हे सगळेच आमचे खेळाडू, सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि मॅजिक मोमेंट स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवरती जोडले गेलेले आमचे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग, या सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सेकंड सेमीफायनल आपल्याला भेटी येताना पाहायला मिळाली. एका साईडला संघ आपण पाहिला तो म्हणजे शौर्य 11 वडगर, हितेशजी कानलेकर साहेबांचा संघ. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी बॅटिंग केली. दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर मग AKNPM फोटोग्राफी अर्थात प्रसादजी मांजरे सरपंच आणि अक्षयजी कांबळे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल प्रोव्हाइड करा विनंती असेल आमच्या आयोजन कमिटीला. आणि पाणी अंपायर्स आमच्याकडे इशारा दर्शवत आहेत. पाणी आपण प्रोव्हाइड करा. हॅलो, माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय बोर्डे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतोय. मी ओम फाउंडेशन परिवाराकडनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. साहेब, आपण आलात, आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. वेलकम प्लीज. सागमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. आगमन झालंय, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन आसन नसतं व्हावं ही नम्र विनंती आहे. बोराडे साहेबांचं आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतात. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. ओम फाउंडेशन पुरस्कृत गोरेगाव प्रीमियर लीग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सेकंड सेमीफायनलला सुरुवात झाली आहे. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. भारतजी गोरेगावकर साहेब, चंद्रकांतजी गोरेगावकर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे. सेकंड सेमीफायनल 28 मध्ये 45 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय भावेश. भावेश ऑन साइडला पाहतोय. यावेळेला गॅप मधून बॉल निघालाय अलॉंग द विथ कार्पेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
4 चौकार. त्याच वेळेला आपण पाहतोय रायगड पोलीस सन्माननीय तानाजी राजपूत साहेब देखील इथे आलेले आहेत आणि त्याच वेळेला विनोदजी पवार सर आपण देखील या. आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आपल्या स्वागतासाठी मैदानाच्या आतमध्ये भावेशने ठोकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. काय फटकेबाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. पहेलगावाला बिलॉंग करणारा भावेश कोरबे सध्याच्या घडीला चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडतोय. लगातारचे 2 मोठे फटके 2 चौकार आलेत. पुढचा बॉल या वेळेला वेग दाखवलाय गोलंदाजाने सुजितने. आपण पाहतोय प्रत्युत्तर दिलंय. तोही सांगतोय इतक्या दूरवरचा प्रवास केला मी, सेमीफायनल पर्यंत आम्ही देखील पोहोचलोय. सगळ्या मोठमोठ्या टीमला पराभूत करून तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कॅपेबल आहेत खेळाडू. 10-0 सध्याची परिस्थिती. ओव्हरपिच बॉल तिथे थांबलाय. आणखीन एक आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि आता मात्र आपण जर बाहेर गेलात तर मग कमबॅक व्हायला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची धावा संख्या 10 याकडे वरती आपण पाहतोय. टार्गेट इथे होता तो म्हणजे आपण पाहतोय 47 चा. अद्यापर्यंत 10. एक छोटासा डीजे ब्रेक. असा गेलो आणि असा आलो. धन्यवाद. आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती बोराडे साहेब ज्यांना खऱ्या अर्थानं क्रिकेटची प्रचंड आवड आहे. मानगाव प्रीमियर लीग मध्ये देखील साहेब आवर्जून उपस्थित राहत असतात आणि त्या स्पर्धेला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने सपोर्ट सहकार्य नेहमीच बोराडे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज भारत चिगोरकर साहेबांच्या स्पर्धेमध्ये आवर्जून आपल्याला उपस्थिती आपल्याला त्यांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय सचिनजी खाडे साहेब आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. या वेळेला आपण पाहतोय काहीतरी वेगळं करायचं होतं बॅटर सचिनला, परंतु संपर्क नाही करू शकले आणि त्यानंतर आपण पाहतो इथून पुढे निर्धाव स्वरूपाचा बॉल. 10-0 सध्याची परिस्थिती. सेकंड सेमीफायनल तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे. त्याच वेळेला सन्माननीय स्वप्नीलजी खाडे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम स्वप्नीलजी. आपलं देखील हार्दिक स्वागत स्पर्धेच्या निमित्तानं. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. सामना इथून पुढे रंगणार. आता मात्र सगळे चांगले आहेत आणि इथून पुढे येणाऱ्या या काही बॉलमध्ये जो संघ आपण पाहतो चांगली कामगिरी करेल तो संघ इथून पुढे आपल्याला फायनलच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला संघ आपल्याला मिळाला फायनलच्या फेरीमध्ये जय भवानी सोनाची वाडी संध्याताई शिरनामे यांच्या मालकीचा संघ कॅप्टन परशुराम अंधेरे. परंतु दुसरा संघ कोणता असेल? थांबलेत लगातारचे 2 डॉट बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील. सुजल बॉलिंग ट्रॅक वरती 22 मध्ये इथून पुढे जिंकण्यासाठी 37 धावा संख्येची गरज आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. सचिन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल पायांचा उपयोग केला गेला होता. डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग करतील तोपर्यंत इथून पुढे आपल्याला सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावा संख्या पुढे जाईल 11 याकडावरती. 2 रात्र आपण पाहिली. प्रेक्षक वर्गांची गर्दी आपण पाहिली. खूप सारे रेकॉर्ड्स आपण या संपूर्ण विभागामधील जेवढ्या स्पर्धा त्यांचे मोडून काढले आपण. आणि आता तिसरी रात्र आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज झालोय. आगू टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतोय. अडवण्याचा प्रयत्न होईल तोपर्यंत दोन्ही बॅटरने आपले एंड चेंज करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक सिंगल येताना पाहायला मिळेल. टीमची धावा संख्या 12 याकडावरती. धावा कमी बनल्यात परंतु विकेट नाही गेली आहे. ही जमेची बाब असेल ती म्हणजे AK PM फोटोग्राफी या टीमसाठी. समोर शौर्य 11 वडगर हा संघ आपण पाहतोय. तोही ताकदवान आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट.
या वेळेला फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. एशन टेकन. बॅटर हॅज बीन डीपार्ट. फर्स्ट विकेट डाऊन. सचिन बॅक टू दी डगआउट. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्येष्ठ पत्रकार लोकशाही रायगडचे भारतशी गोरेगावकर यांची ही स्पर्धा आपण पाहतोय. ओम फाउंडेशन आपल्या मुलाच्या नावानं हे फाउंडेशन पाहतोय आणि त्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची टॅगलाईन आपण वारंवार उल्लेख करतोय. खेळ तुमचा, मैदान आमचा, मेहनत तुमची, जिद्द आमची. आणि जिद्द चिकाटीने हे सगळेच खेळाडू इथून पुढे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांना OGPLची ही कस्टमाइज केलेली ट्रॉफी जी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते ती जिंकायची आहे. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न सध्याच्या घडीला हे सगळ्याच खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12-1 सध्याची परिस्थिती. 19 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची गरज. न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. संघाचा कर्णधार सरसेनापती खडकोली गावाला बिलॉंग करणारा शांतनू महाड एक स्ट्रायकिंग एंडला दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल बाउंड ट्रॅक वरती सुजाल. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. शेवटचा बॉल. मिस टाइम स्ट्रोक आहे. मॅचला कलाटणी देणारी ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. जल्लोष होतोय डगआउट मध्ये. शांतनू बाद. नाही, या चुका तुम्हाला अगदी तुम्ही ट्रॉफी पासून जवळ आहात, परंतु या चुका तुम्हाला ट्रॉफी पासून दूर वरती नेऊ शकतात. शांतनू सारखा एक मोठा खेळाडू, परंतु इथून पुढे त्याच्या माध्यमातून चूक घडली गेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय इथून पुढे लगातारचे 2 बॉल 2 विकेट. नाब आहे सुजाल. रामजी शिगवन साहेब यांच्या वतीनं सुजलच्या या 2 विकेटसाठी रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज. सुजलसाठी आपल्याला हे कॅश प्राइज मिळत आहेत. आणि आता मात्र सुजित. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर ते उडवलाय. खेळाडू आहेत, कॅच पकडली गेली आहे. ओ काय मॅच पार मिळतीये. मागच्या 3 बॉल वरती 3 विकेट शौर्य 11 वडगर या टीमने मिळवलेत. मॅच मध्ये पलटवार इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. शौर्य 11 वडगर या टीमला विकेटचं पतन. चला, जशी विकेट जाते तसे राम शिगवन आपल्या खिशामधून पॉकेट काढतायत, पैसे आमच्यापर्यंत पोहोचवतायत. 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत सुजितच्या या विकेटसाठी. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत राम शिगवन, परंतु आज मात्र पाहतोय पुन्हा एकदा क्रिकेटची आवड म्हणून आज त्यांची पावलं ऑटोमॅटिकली या मैदानाच्या दिशेने आली आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला कॅश प्राइज पाहायला मिळत आहेत. 12-3 सध्याची परिस्थिती. विकेट गेल्या 3 मागच्या 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडलाय. न्यू बॅटर सन्मेश दाखल होताना पाहायला मिळतील. सन्मेश आले बॉल ट्रॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आपल्याला होताना पाहायला मिळेल. लॉंग ऑफला दिशांत आहे तिथे फिल्डिंग करतील तोपर्यंत सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळेल. येणारे 16 बॉल जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज. सेमीफायनलची ही मॅच आहे. सहजासहजी तुम्हाला जिंकता येणार नाहीयेत आणि सहजासहजी तुम्हाला जिंकूनही देणार नाहीत.
दोन्ही संघ ताकदवान आहेत, थांबल्यात. आणि सेमीफायनल म्हटलं की प्रेशर, दबाव, मग ते बॅटर असतील किंबहुना मग बॉलर असतील, दोघांवरती देखील असतं. 16ला आपण पाहतोय 34 धाबा संख्येची गरज, 13ला 3 सध्याची परिस्थिती. प्रेक्षक वर्ग आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू सगळेच जण मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. स्पर्धा रंगली आणि स्पर्धेची चर्चा या संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये झाली आहे. वाकू टप्प्याचा बॉल तर होता आणि इथून पुढे आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. वा, काय गोलंदाजी राहिली आहे. ज्या वेळेला तुम्ही एक बॉल जरी चांगला टाकला त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स हाय होतो. तेच आपल्याला पाहायला मिळाले या संपूर्ण गोलंदाज माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मेगा स्क्रीनवरती टप्पा पडला, बाहेर ठेवला बॉल. या वेळेला नेमकं घडलंय तरी काय ते बघावं लागेल अंपायरच्या माध्यमातून. 2 अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि डिसिजन आमच्या पर्यंत पोहोचेल, चर्चा करतील. रायगड असोसिएशन पेनचे हे अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. चला टीव्ही अंपायरची मध्ये इथून पुढे आपण घेणार आहोत. येस, निश्चितपणाने आपण चला मेगा स्क्रीनवरतीच दाखवा म्हणजे आमचे अंपायर्स देखील बघतील. चला मेगा स्क्रीनवरती आपण पाहायला मिळतोय. इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल नेमकं घडले तरी काय ते इथून पुढे पाहणार आहोत. आणि इथून पुढे अंपायर डॉट बॉल आहे का? येस, इथून पुढे आपण पाहतोय स्क्रीनवरती सगळं जे पिक्चर आहे ते अगदी क्लिअर झालं आणि त्यामुळे आमच्या अंपायरचं देखील कौतुक करावं लागेल. आणि सगळ्यांना दाखवलं दूध का दूध, पाणी का पाणी आपल्याला इथून पुढे पाहायला मिळत आहेत. 13ला आपण पाहतोय इथून पुढे 3 सध्याची परिस्थिती. आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. आता मात्र 14 मध्ये 34 धावा संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय आखूड टप्प्याचा बॉल, परंतु अंपायरचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा आपल्याला इथून पुढे इशारा येताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथून पुढे धाव खर्च केली जाईल, परंतु सुजितने आतापर्यंत या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत. एक महत्वाची विकेट घेतली आहे. 14ला 3, 14 मध्ये 33. इथून पुढे या मॅच मध्ये गरज सेकंड सेमीफायनल. यावेळेला अप्पर कट केलाय, गॅप शोधल्या, बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. आणि इथून पुढे नो बॉलचा इशारा देखील आपल्याला येताना पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा. फर्स्ट बॉल ओव्हर वॉर्निंग दिली होती, त्यानंतरला आपण पाहतोय अप्पर कट यशस्वी आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून पुढे टोटल 5 धावा ऍड होताना पाहायला मिळतील. टीमची धावा संख्या 19 आकड्यावरती आपण पाहतोय. 19ला 3 हा नो बॉल होता, त्यामुळे येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर साहेबांचं आगमन होत आहे. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय इथून पुढे बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिंगल घेतली गेली आहे. दुसरी धाव इथून पुढे घ्यायची होती, परंतु नाही भेटणार. फक्त आणि फक्त इथून पुढे आपल्याला सिंगल पाहायला मिळते आहे. आणि सिंगलच्या मधील टीमची धावा संख्या 20 आकड्यावरती. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. षटक क्रमांक 3 मधील 47 पाठलाग करायचा होता, 20 झाल्यात. अजूनही 27 धावा संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे आपण पाहतोय 13 बॉल 27 बनवायच्या आहेत. सन्मेश आणि स्मित ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने. याही वेळेला टायमिंग प्रॉपर होत नाहीये. डीप मध्ये खेळाडू येतील धावत. फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल बार मिळते. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 26 धाव संख्येची गरज. त्याच वेळेला आपण पाहतो सन्माननीय आदरणीय आनंदजी शिरनामे साहेबांचं देखील आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत.
या स्पर्धेच्या निमित्तानं. परंतु मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपण जाणार आहोत. येणारे 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. ज्या वेळेला सामना तुम्ही डिफेंड करता त्यावेळेला सेकंड लास्ट ओव्हर फार महत्वाची असते आणि ती सेकंड लास्ट ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी लोणेरे गावाला बिलॉंग करणारे दिशांत केसरकर बॅटिंग चांगली केली आहे, परंतु यावेळेला गोलंदाजी देखील करावी लागेल. समोर आपण पाहतोय सन्मेश आहेत. 12 मध्ये 26 ची गरज. रनवे मध्ये बिघाड होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती येतील. चारही स्टँड आपण पाहतोय अगदी भरलेले सगळ्या प्रेक्षक वर्गांच्या माध्यमातून स्पर्धा भारतजी गोरेगावकर साहेबांची OGPL. पहिलाच बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. दिशांत बॉलच्या खाली सोडणार नाहीयेत. धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना AKNPM फोटोग्राफी या टीमला विकेटचा पदन. विकेट घेतली गेली आहे. जिथे आपण पाहतोय असं वाटत होतं कमी धावा आहेत, अगदी सहजरित्या इथून पुढे चेस होतील, परंतु तसं नाही घडलं. आणि अगदी आपण पाहतोय आमचे सगळेच पोलीस बांधव आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. सानप सर असतील, त्याच वेळेला पाटील सर असतील, अक्षयजी आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं. भारतजी गोरेगावकर साहेब म्हटलं की सगळेजण आवर्जून आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. आपल्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. किरणजी तुंतुने सर, त्याच वेळेला युवराज सर यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळत आहेत. आणि येस, आमच्या सर्वांचे लाडके भावजी महेशजी शिरशिवकर यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डीप मध्ये खेळाडू आहेत, सिंगल घेतली गेली, फंबल झाले, त्याचा फायदा दोन्ही बॅटरने आपल्याला उचलताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळतील. टीमची धावा संख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 23 आकड्यावरती 23. येणारे 10 बॉल इथून पुढे जिंकण्यासाठी 24 धावा संख्येची गरज. यस, आणि एकदम पाहतोय ही मॅच तर सध्याच्या घडीला सुरू आहे. यानंतर 3rd and 4th प्लेस साठी मॅच तर होईल, परंतु त्यानंतर एक महत्वाचा सामना. या वेळेला बॅटरने जागेवरून खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल आपण इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 मध्ये इथून पुढे जिंकण्यासाठी 24 धावा संख्येची गरज. 9 मध्ये 24 ची गरज. एका साईडला रवी आहेत, एका साईडला दिशांत केसरकर. समोर आमने सामने दोघही युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोलातला बॉल अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्कस होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग करतील, सिंगल घेतली गेली आहे, दुसरा धाब्याचा कॉल दिलाय आणि बघता बघता आपण पाहतोय 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतील. 2 धावा देखील फार महत्वाच्या असेल ज्या वेळेला सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल. OGPL ची स्पर्धा आपण पाहतोय 8 मध्ये जिंकण्यासाठी 22 धावा संख्येची गरज. मॅच मध्ये आपण पाहतोय सनसेट देखील झाला आणि पाहना अगदी समोर बघितलं तर काय दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामध्ये या गोरेगाव नगरीमध्ये वसलेले हे सुंदर असं क्रीडांगण आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची स्पर्धा. या वेळेला बाहेर आहे ते अंपायर आमच्याकडे बघतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे त्यांना पाहायला मिळत आहेत. आता मात्र आपण पाहतोय 8 मध्ये 21 धावा संख्येची गरज. मेगा स्क्रीन वरती आपण पाहू शकता टप्पा पडला आणि खूप दूरवरती बॉल निघालाय, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे त्यांना पाहायला मिळाला. 8 मध्ये 21 ची गरज. या वेळेला बॅकफुटला आलेत, पंच केलंय, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. धन्यवाद थँक्यू सो मच डीजे. त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय उमेशजी कोंडविलकर सरांचं देखील आगमन झालंय. पोलीस दलामध्ये असणारे हे पोलीस बांधव त्यांचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. 8 वाजता एक एक्झिबिशन मॅच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. रायगड पोलीस वर्सेस रायगड बार असोसिएशन अर्थात ऍडव्होकेट्स आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सध्याच्या घडीला सेकंड सेमीफायनल 7 मध्ये 17 ची गरज.
खोलातला बॉल समोरच्या दिशेने सिंगल घेतली जातीये आणि इथून पुढे आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल वरती येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 16 धावा संख्येची गरज. एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येणारे 6 बॉल मध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट पाहायला मिळेल. डीजे निश्चितपणे आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानगाव बोराडे साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि जशी साहेबांची एंट्री झाली तशी मॅच अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गरम झाली आहे. त्याचबरोबर API सन्माननीय तिरवले साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, तिरवले साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आमचे भारतजी गोरेगावकर साहेबांचे लहानपणीचे मित्र सचिनजी निमकर साहेब पोलीस दलामध्ये तेही कार्यरत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 6 मध्ये 16 पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा फटका फसलाय, विकेट आली आहे. रवीला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिल्याच बॉल मध्ये बाद. शून्यातून वर आलेला माणूस, तुम्हा सर्वांचा हक्काचा माणूस, नाव आहे भारत विष्णू गोरेगावकर. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे. ओम फाउंडेशन गोरेगाव प्रीमियर लीग 2026 हे अभूतपूर्व सोहळा पर्व 2 मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 6 बॉल जिंकण्यासाठी 16ची गरज असताना विकेट आली आहे. त्यानंतर आपण पाहतो आता मात्र 5 मध्ये 16ची गरज. आखूड टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतो टॅपाने खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल, परंतु आता मात्र फक्त आणि फक्त सिंगल येताना पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनलची मॅच 30 मध्ये फक्त 37ची गरज असताना आता 4 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 15 धाव संख्येची गरज. सामना होता कुठे, सामना पोहोचलाय कुठे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जसा आहे जिथे वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. या वेळेला बाहेरचा बॉल इथून पुढे पाहतोय रनआउटची संधी हो झाली आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. OUT इथून पुढे आपण पाहतोय आता मात्र मॅच मध्ये वर्चस्व हे आपल्याला शौर्य 11 वडगर या टीमचा. हा असा संघ आहे कालच्या दिवसामध्ये 5 ओव्हर मध्ये 101 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि आज जर पाहायला गेला तर 46 तर बनल्या गेल्या होत्या, परंतु हार नाही मानली. नव्या जिद्दीनं ते मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि 47 धावा संख्या डिफेंड करत असताना आता मात्र सामना आणून ठेवलाय. 3 बॉल जिंकण्यासाठी 15 धावा संख्येची गरज. गौरव आपल्याला पाहायला मिळतील, स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. 8व्या क्रमांकावरती दाखल झाले आहेत. तुम्ही कितव्या क्रमांकावरती येतात ते महत्वाचं नाहीये, तुम्ही टीम साठी काय करता ते फार महत्वाचं आहे. गौरवला करावं लागेल. 3 मध्ये 15 धावा संख्येची गरज. महत्वाचा बॉल तुम्हा सर्वांच्या समोर. 3 मध्ये 15ची गरज असताना आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे पाहायला मिळतात. पहा डगआउट. शौर्य 11 वडगर संघाचा डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. जल्लोष होतोय, जल्लोष व्हायला सुरुवात झाली आहे. आता मात्र 2 मध्ये 15ची गरज, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही काही होऊ शकतं. पुन्हा एकदा आपण पाहतोय ते चित्र पाहायला मिळतात. पहा मेगा स्क्रीन वरती शौर्य 11 वडगरचा डगआउट. टाळ्यांचा गजर होईल का टीमसाठी? अप्रतिम दर्जाची कामगिरी केली आहे संघाचे संघ मालक हितेशजी कांदलेकर साहेब यांच्या मालकीचा संघ.
दाखल झालं फायनलच्या फेरीमध्ये. अभिनंदन टीम शौर्य 11 वडगार. धन्यवाद अभिनंदन टीम. त्याच वेळेला व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत दैनिक संपादनचे वृत्तवाहिनीचे संपादक रायगड टाइमचे आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय राजनजी वेलकर साहेबांचं आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे. साहेब भारतजी गोरेगावकर साहेबांच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. शौर्य 11 वडगार हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. फायनलच्या फेरीमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. आणि इथून पुढे आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आपण देणार आहोत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. हॅलो, चला आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. मी विनंती करेन बोराडे साहेब आपणच या आपल्या शुभ हाताने आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. येस, वेलकम बोराडे साहेब. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याच वेळेला API साहेब आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहेत. आणि या मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय स्पोर्ट्स ब्रँडेड सायकल आपण देऊन